नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या नाती-गोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर डिटॅचमेंट म्हणजे भावनिक खड्ड्याच्या बाहेर राहणं असं आपण काल पाहिलं, बरोबर? पण काळजी करणं, चिंता करणं, गिल्टी वाटणं, वाईट वाटणं हे सगळं नॉर्मल आहे असं आपण म्हणतो. नाही वाटत तुम्हाला असं? बघा, म्हणजे मुलांची परीक्षा असेल तर पालकांना टेन्शन तर येतच, बरोबर की नाही? घरात कुणी आजारी असेल तर काळजी तर वाटतेच. सांगितलेल्या वेळेपेक्षा कुणाला यायला उशीर व्हायला लागला आणि फोन लागला नाही तर चिंता तर वाटतेच. आणि महत्त्वाची मीटिंग असेल तर स्ट्रेस येतोच. मुलांना जर आपण पुरेसा वेळ दिला नाही की गिल्टी वाटतंच. आधीच मेला उशीर, त्यात ऑफिसला जाताना ट्रॅफिक लागलं की कटकट होतेच. ओटा पसरलेला पाहिला ना की माझी सटकतेच. समोरचा दुःखी असेल तर आपणही दुःखी होणं हे स्वाभाविकच आहे. असे जिकडे तिकडे लावून आपण ती गोष्ट अपरिहार्य, योग्य, स्वाभाविक करून टाकतो. असं म्हणून स्ट्रेस, टेन्शन, चिंता, काळजी, दुःख, वेदना या भावनांना आपण स्वाभाविक करून टाकलंय. आपली ना स्वाभाविक नॉर्मलची जी काही व्याख्या आहे ना ती चुकतीये असं मला वाटतं. खरं तर मनाची निश्चिंतता, शांतता, स्थिरता, आनंद हे सगळं नॉर्मल आहे, बरोबर ना? पण आपला जोडीदार, मुलं काही कारणाने चिंतेत असतील तर मी शांत, स्थिर राहूच कशी शकते? हे शक्यच नाहीये. त्यांची काळजी करणं हे तर माझं कामच आहे. आपण म्हणतो ना असं. काळजी घेणं आणि काळजी करणं यातला जो फरक आहे ना तो आपण विसरतोय. त्यात टी व्हीवर अनंत सिरियल्स आहेत ज्यात हे असेच काहीतरी डायलॉग्स ॲक्टर्स बोलत असतात आणि हे जे डायलॉग आहेत ना ते आपल्याला इंटरनली गाईड करतात. हाऊ मीडिया कंट्रोल्स आवर इमोशन्स हा एक स्वतंत्र डिस्कशनचा मुद्दा आहे. तो आत्ता राहू दे, नंतर बघू कधीतरी. तर आत्ता ही जी आपण सगळी जी वाक्य लावून म्हटली ना ती काढून परत एकदा म्हणून बघा. आणि त्या वाक्यांची, त्यामुळे मनामध्ये तयार होणाऱ्या भावनेची जी धार आहे, जी टोच आहे, बोच आहे, ती कशी कमी होते ते बघा. म्हणजे बघा, ठीक आहे, मुलाची परीक्षा आहे, एकदा टेन्शन येईलही कदाचित, पण खरंच आपण टेन्शन घेणं गरजेचं आहे का? हे असं टेन्शन घेऊन मुलाचे मार्क वाढणार आहेत का? हे असं टेन्शन घेणं आपल्या किंवा आपल्या मुलांसाठी हिताचं आहे का? या मुळे ना आपण मुलाच्या प्रत्येक परीक्षेच्या वेळी टेन्शन घेण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करतो. खरंच दरवेळी हे टेन्शन असं घेणं किती गरजेचं आहे? हे टेन्शन घेऊन आत्तापर्यंतच्या काळामध्ये माझा काय फायदा झालाय? एकदा टेन्शन न घेता ही परिस्थिती हाताळून बघूया का? प्रयोग करून बघूया का? आज असे प्रश्न स्वतःला जरूर विचारा. अशी लावून वाक्य तुम्ही किती बोलता, वापरता त्यावर आज जरा लक्ष ठेवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला
तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.